माझा ना थोडासा प्लॅन फ्लॉप झाल्यासारखं झालं, कारण की मला जे गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजचा दिवस मस्त असा फ्रेश मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे आणि मस्त मी आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून इथे निवांत बसलेली आणि मस्त अशी गाणी लावलेली आहे. मन पण प्रसन्न होतं आणि गाणे पण छान वाटतात ऐकायला सकाळी सकाळी. मस्त अशी आयपॅडवरती गाणी लावलेले सकाळी सकाळी गणपती बाप्पाला आठवण करून छान वाटते आणि गाणी पण ऐकायला छान वाटते मला. आता खूप आतुरता लागलेली गणपती बाप्पाची आणि महालक्ष्म्यांची, कारण की सण असला ना की खूप भारी वाटतं, घरात पण छान वाटतं आणि परिसरात पण छान वाटतं. महालक्ष्मी असल्यावरती तर प्रत्येक घरात खूप करमतं आणि गणपती बाप्पा असल्यावरती तर बघायचंच काम नाही. त्याच्यामुळे खूप आतुरता लागलेली आहे. गुड मॉर्निंग. तर आजची मॉर्निंग मी मस्त अशा सँडविचनी स्टार्ट केलेली आहे, व्हेज ग्रिल सँडविचनी. बघू शकता मला जास्त वेळ नाही लागत बनवायला, कारण की मी सगळ्या व्हेजिटेबल एकदा कापून घेत असते आणि त्यानंतर मस्त एक माझ्याकडे ग्रिल सँडविचची मशीन पण आहे, तर त्या मशीनमध्ये ग्रिल करून घेते. तर हे आहे माझं सँडविच छानसं व्हेज ग्रिल. तर माझ्या इथे सगळ्या भाज्या संपल्या होत्या, त्यामुळे मग मी इथे मंडीमध्ये आले होते भाजीपाला घेण्यासाठी. तर इतका महाग झालेला आहे भाजीपाला की काय सांगू तुम्हाला. तर इथे मी असं पिशवी भरून भाजीपाला आणलेलं आहे. खूप महाग झालेला आहे भाजीपाला, पावसाळा असून तरी पण महाग आहे. पालेभाज्या वगैरे सगळंच महाग. आणि इथे मी पालक आणि मेथी आणली होती, पण इतकी घाण भाजी होती ना की हात माझे बघा कशी होऊन गेले होते. आणि इतकं म्हणजे जुडी इतकी मोठी होती आणि भाजी बघा किती कमी निघाली त्यामध्ये. मी भाजीपाला आणल्याबरोबरच निसून ठेवते, कारण की खराब होऊ नयेत म्हणून. तर मी आज जेवणामध्ये मस्त अशी पालक पनीरची भाजी, कोशिंबीर आणि चपात्या असं आज बेत केला आहे. मला खूप आवडते पालक पनीरची भाजी आणि माय फेवरेट आहे. आणि कोशिंबीर जर सोबत असेल तर अजूनच भारी. तर हा आहे आजचा माझा जेवणाचा बेत. तर आज मी आणि शिवानी ताई आम्ही आलो होतो फ्रेंड्समध्ये शॉपिंग करायला. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेहमी शिवानी ताई म्हणत असते, तर शिवानी ताई कोण आहेत? तर शिवानी ताई माझ्या फ्रेंड आहेत आणि म्हणजे बहिणीसारख्याच आहेत. माझ्या घराबाजूलाच राहतात आणि खूप छान आहेत त्या. जर मला कुठे बाहेर जायचं असल्यानंतर त्या येत असतात माझ्यासोबत. आम्हाला बॉईज सेक्शनमध्ये शॉपिंग करायची, तर त्यामुळे आम्ही वरती चाललो. सेल चालू येते, त्यामुळे आम्ही इकडे आलो बायपासच्या ट्रेंड्समध्ये. वरती किड सेक्शन आणि मेन सेक्शन. माझा थोडासा प्लॅन फ्लॉप झाल्यासारखं झालं, कारण की मला जे टी शर्ट आवडते त्यामध्ये साईजेस भेटत नाही. म्हणजे एम आणि एल साईज भेटतच नाही आहे त्यामध्ये. काय करणार.
आणि यायला मध्ये जर भेटून गेलं तर ते होऊन जातं. जास्त मोठं साईज घेऊन तरी काय करणार आहे आपण. नाही आम्हाला इथे 10 वाजले आणि चाललं घरी सगळं पॅकअप करून. इथे मॉलसुद्धा बंद झालं आहे तरी आमची पण शॉपिंग काही संपायचं नाव घेत नाही. तरी पण आम्ही आवरून चाललेलो आहे आता घरी. रोज संध्याकाळी आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही थोडंसं वॉक करायचंच, कारण की ना दिवसभर वॉक होत नाही आणि संध्याकाळी मग थंड पण वातावरण असतं आणि वॉक पण करायला जरा चांगलं वाटतं जेवण वगैरे झाल्यावरती. आणि आयुषला पण थोड्या वेळ बाहेर आहे ना फिरायला आवडतं, मग त्याच्यासोबत आम्ही पण दोघी जात असतो. आणि आज आहे ना मस्त पौर्णिमेचा चंद्र बघा किती छान दिसतोय. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला तर ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि रोज माझे व्लॉग आहे ना सकाळी 11ला येत जाणार आहे, तर प्लीज माझे व्लॉग बघत जा. थँक्यू. बाय.